मुंडे साहेब बोला. मुंडे साहेब. अध्यक्ष महाराज, राज्यात बार्टी त्यांनी असं सांगितलं की आम्ही जे रेग्युलर देणं आहे ते देत आहोत, थकबाकी जे आहे किंवा पाठचं जे बाकी देणं आहे ते आम्ही फेज वाईज देणार आहोत. स्पष्ट उत्तर दिलं. बोला. अध्यक्ष महाराज, राज्यात बार्टी सारथी या संस्था कार्यरत आहे आणि या संस्थेमार्फत अध्यक्ष महाराज आपल्या विद्यार्थ्यांना दिल्ली आणि पुण्यात ऑफलाईन प्रशिक्षण म्हणजे जिथं UPSC MPSC च्या संबंधित प्रशिक्षण आणि चांगले विद्यावेतन दिले जाते. मग यावेळी केवळ फक्त महाज्योतीच्याच विद्यार्थ्यांवर हा प्रयोग का केला जात आहे की फक्त तुम्ही ऑनलाईन करा, इथं ऑफलाईनला तुम्ही पाठवता? याच्यात नेमकं याचं सुद्धा आंदोलन झालेलं आहे. अध्यक्ष महाराज, या बाबतीत स्पष्ट उत्तर मिळेल का? अध्यक्षमध्ये मी अगोदरच सांगितलं की जे 11 कोर्सेस आमच्याकडे आहेत त्याच्यातले मेजर जे 6 कोर्सेस आहेत ते सगळे ऑफलाईन आहेत आणि ऑनलाईन आहेत. त्याच्यातही ही मागणी विद्यार्थ्यांकडून आली होती की आम्हाला ऑनलाईन पाहिजेत म्हणून. कारण की हे कसं आहे, काही लोक नोकरी करतात, काही लोक ग्रामीण भागात राहतात, त्यांना ऑनलाईन कोर्सेस करण्यामध्ये त्यांची मागणी होती आणि विधान परिषदमध्ये पण आमदारांनी तिकडे मागणी केली होती. म्हणून आपण हा विचार केला आणि सुरू केला. आणि जर आपल्याला वाटतं आम्ही काय नाही, आम्हाला तर उलट सोपं आहे ते ऑफलाईन करणं आमच्यासाठी सोपं आहे. कारण कॉस्ट उलट त्याच्यात कमी होऊन जाते. हे त्याला टॅब देणं, त्याला इंटरनेटचं कनेक्शन देणं, याच्यात कॉस्ट वाढून जाते. शेवटचा प्रश्न जयंत पाटील साहेब बोला. अध्यक्ष महोदय, आपण राज्यात PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत चर्चा करतोय. अध्यक्ष महोदय, बाकीचे घटक तर आंदोलकाच्या भूमिकेत आहेतच, पण महाज्योतीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत म्हणून PhD करणाऱ्या विद्यार्थ्यांना असं आंदोलन करायला लागणार नाही म्हणून माननीय मंत्री महोदयांना माझा पॉइंटेड प्रश्न आहे की अशी वेळ पुन्हा महाराष्ट्रात महाज्योती असो किंवा इतर कुठल्याही ह्याच्यात PhD करणाऱ्या मुलांच्यावर येणार नाही. याच्यासाठी कायमची व्यवस्था करून ऑनलाईन त्यांना त्यांचे पैसे ड्रॉ करण्याचे अधिकार आपण करण्याची अरेंजमेंट वित्त विभागाशी बोलून कराल काय? अध्यक्ष महोदय, सेम प्रश्न परत आलेला आहे. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की आम्ही ऑलरेडी आज 25 जुलैला 30 जूनला आम्ही जवळजवळ 31.91 कोटी रुपये दिले होते. आताही परत आमच्याकडे बजेट आलेलं आहे, त्याच्यातूनही आम्ही त्यांना देणार आहोत. आणि कालच अजितदादांनी फायनान्सच्या पद्धतीत आपल्याला सगळ्यांना सांगितले टप्प्याटप्प्यात आम्ही ते पैसे पूर्ण रिलीज करू. आणि हा मी सांगितलं सर, रेग्युलर जो स्टायपेंड आहे तो त्यांना रेग्युलरली मिळतोय. हा बॅकलॉग होता जॉईनिंग डेटपासूनचा द्यायचा, त्या विषयावरचे हे पैसे आहेत आणि ते टप्प्याटप्प्याने सगळे पैसे दिले जातात.